नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कोणती कामं कधी करायची, त्यांचा कालावधी हे व्यवस्थित सांगते। व्हिडिओ अगदी 5 मिनिटाचा आहे, जास्त मोठा होणार नाही। आणि उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही कुठल्या चुका नेमक्या टाळायच्या आहेत, त्या 5 चुका ज्या आपण नेहमी करतो त्या चुका तुम्ही कशा टाळणार, हा उद्याचा व्हिडिओ असेल। आत्ता सुरुवातीला का सांगून देते, कारण काय होतं की जर हे तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघणार आणि त्या पद्धतीने काम करणार। बऱ्याचशा भगिनींकडनं कळत नकळत त्या चुका होतात, म्हणून ते करत असताना तुम्ही कटाक्षाने ते कसं कराल हे उद्या मी सांगणार आहे। आत्ता आपल्याला चालूचा महत्त्वाचा जो विषय आहे तो आधी आपण घेऊया की आपण कुठली कामं कुठल्या कालावधीमध्ये करायची। बघा, आपल्याला आता स्क्रीनवर पाहिलं तुम्ही तर वरच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपण जेव्हा ओपन करतो तर आपल्या समोर ह्या 3 गोष्टी ओपन होतात। बघा, तुम्ही बघू शकता हे 3 गोष्टी ज्या आहेत त्या वरच ओपन होतात। त्याच्यातलं पहिलं आहे हे जे आहे 1 नंबरचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे दैनिक, ज्याला आपण डेली ट्रॅकर म्हणतो। तर डेली ट्रॅकर हे रविवार सोडून सुट्टी सोडून आपल्याला दररोज त्याच्यामध्ये डेली ट्रॅकरमध्ये हजेरी भरायची आहे। आज काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला खूप अडचण येत होती, तर तुम्हाला जर अशी अडचण आली तर एकच करायचं की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्ले स्टोअरमध्ये जायचं, तिथे अनइन्स्टॉल करायची, परत इन्स्टॉल करून घ्यायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। आणि आज थोडा दिवसभरात प्रॉब्लेम होतोय, पण जर तुम्हाला कुठली अडचण आली तर एकच करत चला, एक तर ॲपला अनइन्स्टॉल करायची, नंतर परत इन्स्टॉल करायची, नाहीतर मग लॉग आउट होऊन परत लॉग इन करायचं। हे 2 गोष्टी डायरेक्ट तुम्हाला कुठली अडचण असेल, समजा तुम्ही आता THR भरताय, THR भरत असताना तुम्हाला लाभार्थी दिसत नाही तर तरी देखील तुम्हाला हेच करायचं आहे, लॉग आउट व्हायचं, लॉग आउट होऊन परत लॉग इन करायचं किंवा ॲपला अनइन्स्टॉल करायची, परत इन्स्टॉल करायची, हे करून बघायचं। हे दोघंही गोष्टी जर करून तुमच्याकडनं झालं नाही तर मग समजून घ्यायचं हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, वरून आहे, तो आपल्याकडनं दुरुस्त होत नाही। तर मग अशा वेळेस आपल्याला थांबल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो। तर तुम्हाला डेली ट्रॅकर हा खूप महत्त्वाचा घटक आहे। आता मला आपले फक्त 3 भगिनींची कमेंट आलेली की ताई कोणती कामं कोणत्या वेळेस करायची, नवीन लागलेल्या भगिनी, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणि सगळ्यांनीच बघा, जेणेकरून आपली कामं ही वेळेत जर झाली, कारण की हे ऑनलाईन काम आहे, हे मागे राहिलं तर ते परत भरून काढता येत नाही, म्हणून जी कामं त्या कालावधीत झाली म्हणजे आपला प्रश्न मिटला। तर डेली ट्रॅकर मात्र तुम्हाला आज भरलं तर आजच भरता येईल, ते उद्या भरता येत नाही, त्याच्यामुळे डेली ट्रॅकर हे आपल्याला पहिलं भरायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला खालचा ऑप्शन दिसत आहे ते म्हणजे गृहभेटी। तर गृहभेट देखील तुम्हाला कालावधी दिलेला असतो तिथं, ज्यावेळेस आपण त्या मॉड्यूलमध्ये जातो बघा, आपण तिथे ओपन केलं, ओपन केल्यानंतर आपली जी गृहभेट येते तर त्याच्यामध्ये आपल्याला कालावधी दिलेला असतो। त्याच्यामुळे गृहभेट जरी तुमचा कालावधी दिलेला असला तरी तो अनावधानाने जर आपल्याकडनं गृहभेट राहून गेली, आपण ऑफलाईन काम सगळं करतो परंतु चुकून आपल्याकडनं जर ऑनलाईन काम झालं, होम विजिटचं जे पेज आहे ते दररोज अंगणवाडी केंद्रामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा त्याला ओपन करूनच पाहायचं, कारण की लेटमध्ये चुकवलेल्या भेटींमध्ये गेलेली गृहभेट ही परत देता येत नाही, त्याच्यामुळे ती वेळच्या वेळीच दिली गेली पाहिजे। त्याच्यामुळे आपण हा विचार करायचा आणि गृहभेट लगेच देऊन टाकायची, हा एक प्रश्न। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे जर आपण पाहिलं की इथं लाभार्थींचं मॉड्यूल आहे, तर याच्यामधलं जे काम आहे आपलं, तर याच्यामधलं आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम तर हे बघा, सगळ्या खूप आपल्या भगिनींचा प्रश्न आहे आणि त्याला देखील उत्तर देत आहे। तर आतापर्यंत आपण फक्त लाभार्थ्यांचे वजन आणि उंची भरत होतो, तर बघा आता तुम्हाला गरोदर माताचं मॉड्यूल, त्याच्यानंतर 6 महिने तर 3 वर्ष, 0 तर 6 महिने आणि 3 तर 6 वर्ष, तर आपल्याला बालकासहित गरोदर मातेचं वजन, गरोदर मातेचं फक्त गरोदर मातेचं वजन, उंची आणि SB हे 3 घटक भरायचे आहेत त्याच्यामध्ये, आणि बालकांचं आपल्याला वजन आणि उंची ही नोंदवायची आहे। तर याचा कालावधी आहे साधारणतः 1 तर 11 तारखेपर्यंत, 1 तर 5 पर्यंतच भरणं अपेक्षित आहे, परंतु आता आपल्याला सुट्ट्या आल्या तर मग आता आपल्याकडे कोणाचे लाभार्थी 100च्या वर आहेत, कोणाचे लाभार्थी 80च्या वर आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडनं ते काम अपूर्ण राहायला नको, म्हणून आपण कमीत कमी 11 तारखेपर्यंत आपले लाभार्थी आपण नोंदवण्याचा प्रयत्न करायचा। म्हणून वजन आणि उंची साधारणतः 5 ते 6 तारखेपर्यंत इतक्या घटकाची तुम्ही नोंदवू शकता। गरोदर स्तनदा मातांचं तुम्ही लसीकरण सत्राच्या वेळेस जरी वजन उंची नोंदवली मग ते तुमचं 15ला राहावं 16ला राहावं काही बिघडत नाही, परंतु बालकांचं मात्र वजन आणि उंची हे राहू देऊ नका। या 3 मॉड्यूलमधील वजन आणि उंची ही तुमची कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 ते 5 मध्ये कशी नोंदवता येईल याची काळजी घ्या, परंतु तुम्ही आता ह्या महिन्याला 11 तारखेपर्यंत नोंदवू शकता। आता याच्यानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे
आपल्या 6 महिने तर 3 वर्ष वयोगटातील बालकांचा THR, गरोदर मातांचा THR आणि स्तनदा मातांचा THR हा तुम्ही 1 ते 3 तारखेदरम्यानच नोंदवायचा। मग आपल्याला सुट्टी असो किंवा नसो, त्यासाठी आपण अंगणवाडी केंद्र ओपन केल्यावरच आपल्याला हे काम करायचं। फक्त इथं जर रविवार आला तर त्या दिवशी आपण काम करू शकत नाही। त्याच्यामुळे आता जर कोणी THR भरलेला नसेल तर तो आजच भरा, कारण की आज 6 तारीख आहे आणि हा महिना 30चा आहे। त्याच्यामुळे आपल्याकडे 25 दिवसासाठी आपण THR भरत असतो। त्याच्यामुळे भगिनींनो लगेच भरा। व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुम्हाला हे काम करायचंय। जर आता तुमचं ह्या महिन्याला असं झालेलं असेल तर पुढच्या महिन्याच्या 1 ते 3 तारखेदरम्यान नोंदवा। आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही 6 तारखेला नोंदवला तर मग आम्हाला पुढच्या 6ला नोंदवताच येईल, तो 1 ते 3 दरम्यान नोंदवता येणार नाही, तर असं होणार नाही। तर त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की ॲपला लॉग आउट करून परत लॉगिंग करायचं आहे। ते मुलं शून्यामध्ये येतात आणि THR नोंदवून घ्यायचं। त्याच्यामुळे आत्ता जर तुमच्याकडे ही चूक झाली असेल तर पुढच्या महिन्यापासून तुम्ही 1 ते 3 तारखेदरम्यान THR हा नोंदवायचा। ॲटलिस्ट 3 तारखेपर्यंत तरी शेवटच्या दिवशी देखील तुमचा THR जरी नोंदवला गेला तरी चालेल। त्याच्यामुळे ही कामं तुम्ही वेळच्या वेळी करायची। आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं खूप महत्त्वाचा घटक अजून पुढे आपण आणखीमध्ये जर गेलो, याच्यात जर गेलो तर याच्यात देखील आपल्याला 2 गोष्टी असतात बघा। हे कार्यक्रमचं मॉड्यूल आहे, याच्यामध्ये जर गेला तर तुम्हाला महिन्यामध्ये एकदा अगदी शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही ही तारीख नोंदवू शकता। आणि CB मात्र 15 दिवसाच्या आत एक आणि 15 दिवसाच्या नंतर एक। तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकरमध्ये ही कामं वेळच्या वेळी करा। लसीकरण ज्यावेळेस तुमचं नोंदवलं जातं त्यावेळेस तुम्ही लसीकरण भरा, VHND डे भरा। अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जी कामं आहेत ती ऑनलाईन आहेत, त्याच्यामुळे ती वेळची वेळी करा। नंतर ही कामं होत नाही आणि आता तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुठल्या नेमक्या चुका करता आणि त्या चुका तुम्ही कशा टाळायच्या हे मी उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। परंतु तत्पूर्वी भगिनींनो, तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओपासून फायदा होतो का? मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ करणार। खूप साऱ्या अडचणी येतात त्या देखील तुम्हाला सांगणार, खूप विषय आहेत। मी तुम्हाला सर्वेक्षणासंदर्भात देखील आता व्हिडिओ दाखवणार, म्हणजे एक व्हिडिओ मी करणार आहे। खूप गरज आहे, कारण की खूप साऱ्या त्रुटी होतात आणि काम सोपं कसं होईल हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सांगण्याचा प्रयत्न असतो। कारण की एक अंगणवाडी सेविका म्हणून, आणि असं पण वाटू देऊ नका की मी मदतनीस ताईंचं नाव घेत नाही म्हणून तुम्ही पण असं म्हणू नका। उलट तुम्ही नवीन एज्युकेटेड लागलेल्या मदतनीस आहेत तर तुम्ही सेविका ताईला आवर्जून मदत करा। माझ्या जुन्या भगिनी आहेत, त्यांचं शिक्षण कमी आहे पण तुम्हाला चांगल्या प्रकारे लगेच कळतं टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे तुम्ही मदत करा। भविष्यामध्ये तुम्हाला सेविकेचा चान्स आहे। त्याच्यामुळे ताईंनो तुमचं जरी नाव घेत नसेल तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की सेविका आणि मदतनीस यांच्यासाठीच हा व्हिडिओ असतो। तर आजच्या व्हिडिओपुरता एवढंच, धन्यवाद।